अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला काठपदर किंवा पैठणी साडीवर कशा पद्धतीने डिझाइन बनवावी हे सुचतच नाही, तर ही डिझाइन खूप सुंदर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाइन सहज बनवता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाइन बनवता येईल। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता आपण डिझाइन बनवायला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात की हा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा काट आपण कट करून सेपरेट करून घेतलेला आहे डिझाइन बनवण्यासाठी। ॲक्च्युली ना कलर पण खूप छान आहे ब्लाउज पीसचा, रेड कलर आहे एकदम फ्रेश आणि गोल्डन काट आहे। तर इथे बघू शकतात की ब्लाउजचा बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे। आणि आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग आणि स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग आता हा जो काही काट आहे तर हा सध्या मी साईडला ठेवते आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे ना तर ती आहे बघा, आपण इथून मोजत असतो बंद बाजूच्या साईडने, तर ती इथे टोटल आहे 12.5, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13.5ला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला आहे गळा रुंदी आणि शोल्डर। तर इथे जी काही गळा रुंदी आहे तर ती आपण 2.5 इंचाची घेणार आहोत बघा आणि 5.5 शोल्डर। ठीक आहे, आणि याचा जो काही मुंडा आहे तर हा आपल्याला 5.25 घ्यायचा आहे आणि हा छातीच्या साईजवर डिपेंड असतो आणि त्याचा चार्ट, कटोरी, प्रिन्सेस, फोरटक्स हे मी ऑलरेडी टाकलेले आहे। इथून छातीचा चौथा भाग 9 चौक 36, 2 इंच मार्जिन असं टोटल 11 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण कटिंग करून घेतलेला आहे। आता मी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आपली जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करणार आहोत। तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। तर 8.5 गळा आहे तर 9ला मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर बघा आडवं 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे, वरच्या साईडला तर ऑलरेडी केलेली आहे आणि आपल्याला पट्टीच्या साहाय्याने हा बॉक्स इथे ड्रॉ करायचा। ही आपली बेसिक स्टेप आहे, तुमचा गळा कुठलाही असो। त्यानंतर आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा शेप। तर बघा इथून ह्या पद्धतीने थोडा आतून आणि मग बाहेरनं काढलेला आहे आणि हा आहे मटका गळ्याचा आकार। तर तुम्ही यापेक्षा अजून थोडासा डीप जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीपसुद्धा घेऊ शकता, बट एवढा सफिशियंट आहे कारण की गळासुद्धा कमीच आहे यासाठी। ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग आहे तर ही आपल्याला अस्तरवर म्हणजे केलेली आहे, पण आता ही मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायची आहे कारण हा जो काही गळा आहे तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे। तर गळ्याच्या डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागत असतो। तर बघा मग मी इथे जेवढा हवा आहे तेवढा इथे कट करून घेते। तर डबल फोल्ड आपल्याला ऑलरेडी तो करायचा असतो, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या। तर बघा मग हा डबल फोल्ड केलेला कॅनव्हास पेपर आपल्याला इथे ह्या पद्धतीने बरोबर ठेवून घ्यायचा आहे, बंद बाजू बरोबर घेतलेली आहे आपण आणि इथे पिना लावून घेऊयात, जेणेकरून मार्किंग करताना ते हलणार नाही आणि गळारुंदी स्प्रेड व्हायला नको यासाठी। आणि पिना लावल्यानंतर सगळ्यात आधी वरची एक लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि मग जी काही मार्किंग आहे ना आतली तर बघा ती फेंट फेंट दिसते तर ती आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे। तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी तुम्ही ह्या स्टेप बाय स्टेप जर केलं म्हणजे गळ्यावर जर कॅनव्हास पेपर ठेवला तर तुम्हाला बरोबर मार्किंग दिसेल। आता ही मार्किंग झालेली आहे, 30 मार्किंग बघा आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडचा शेप व्यवस्थित प्रॉपर यावा, कमी जास्त तिरका व्हायला नको यासाठी। ठीक आहे, आता ही मार्किंग इकडनं सुद्धा करून घेतलेली आहे। आता साधारणतः 1 इंचाचं सगळ्या साईडने मार्जिन ठेवत आपल्याला हा गळा इथे कट करून घ्यायचा आहे। ठीक आहे, वरच्या साईडला एक लाईन एवढं मी एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता हा कॅनव्हास पेपरचा गळा आपला कट झालेला आहे। जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडासा आतून मार्किंग करू शकतात, तर मला पण वाटते की थोडीशी आतून मार्किंग केली तर तो जरासा मटक्या गळ्यासारखा आकार त्याचा वाटेल। ठीक आहे, आता आपल्याला इथे मेन फॅब्रिक, कॅनव्हास पेपर, अस्तर सगळं एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। आता अस्तरला म्हणजे कॅनव्हास पेपरला अस्तर न जोडताच आपण डायरेक्ट एका स्टेपमध्ये कॅनव्हास गळा इथे रेडी करणार आहोत। तर बघा आता ह्या पद्धतीने आपण कट्स मारलेले आहे अस्तरला आणि
कॅनव्हास पेपरला. तर सगळ्यात आधी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा आणि मग त्यानंतर हा कॅनव्हास पेपरचा गळा. तर अस्तरचा गळा कॅनव्हास पेपरचा गळा व्यवस्थित मॅच करत सगळ्यात आधी एक मध्यभागी आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून बरोबर सेंटरला गळा येईल आणि गळा तिरका वगैरे व्हायला नको यासाठी. ठीक आहे. आता ही मध्यभागी टीप मारून झाल्यानंतर जी काही गळ्याची आपण एक्झॅक्ट मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना कुठेही कमी जास्त तिरकी वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच जर टीप आली तरच आपला गळा आपल्याला हवा आहे तसं येणार आहे. थोडी जरी टीप पुढे मागे झाली तरी गळ्याचा आकार चेंज होऊ शकतो. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक ह्या पद्धतीने बरोबर मी इथे टीप मारून घेतली. सेम तुम्ही सुद्धा तसंच करायचं. पुन्हा सांगते, ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आधी ठेवला, त्यानंतर अस्तरचा आणि मग कॅनव्हास पेपर. आता गळ्याला टीप मारून झाल्यावर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेऊयात. या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यानंतर कमरेच्या साईडचं जे काही थोडंफार एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक. ठीक आहे. आता हे कट झाल्यावर एक लाईन एवढं मी मार्जिन ठेवलेलं आहे, फक्त जास्त काही गरज नाही आहे. आणि मग आता गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर फोल्ड व्हावा आणि गळ्याचा आकार आपल्याला हवा आहे तसंच यावा यासाठी. ठीक आहे. तर मग फक्त कट्स मारताना कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा गडबडीमध्ये तसं होऊ शकतं. आता बघा ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट आपल्याला सरळ करायचा आहे व्यवस्थित प्रॉपर गळ्याच्या साईडला सुद्धा आणि कमरेच्या साईडला सुद्धा प्रेस करून घ्यायचं. आणि इथे लक्षात येईल की बघा आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे ना तर तो बरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये गेलेला आहे. म्हणूनच मग या पद्धतीने कॅनव्हासचा गळा करणं खूप सोपं पद्धत आहे, कारण बऱ्याचदा आपण काय करतो की कॅनव्हासला सेपरेट अस्तर लावतो, आधी मेन फॅब्रिक आणि अस्तरचा बॅक पार्ट जोडतो, मग पुन्हा कॅनव्हास पेपर जोडतो, यामध्ये खूप टाईम जातो. तर ह्या पद्धतीने कमीत कमी टाईममध्ये परफेक्ट फिनिशिंग सहित कॅनव्हासचा गळा नक्कीच होऊ शकतो. आणि इथे बघा मग आता आपण दाबटीप देत आहोत गळ्याला. तर महत्त्वाचं आहे की गळ्याच्या साईडला दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत गळ्याच्या साईडला आपण दाबटीप देऊन घेतलेली आहे. हे बघा एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि शेपसुद्धा आपल्याला हवा तसंच आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा आपल्याला दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती कुठेही दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि तुमच्या हे लक्षातच येईल की आपण म्हणजे मी म्हटलं होतं मगाशीच की गळा कमरेचा पार्ट दोन्ही सोबत रेडी होतो, इथे कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज पडत नाही आणि सेम तसंच झालेलं आहे. आणि ह्या स्टेपमुळे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. तर बघा आता गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला बघा ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर प्रॉपर फिनिशिंग सहित तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत आपण काळजीपूर्वक कटिंग करून घेऊयात, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करत असतो. म्हणूनच मग आपल्याला ह्या पद्धतीने गळा रेडी झाल्यावर जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. आणि मेन फॅब्रिक ह्यासाठी एक्स्ट्रा घेतो की स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. तर बघा मग इथे बघू शकतात की एकदम छान असा प्रॉपर फिनिशिंग्स आहेत आपला हा गळा बॅक पार्ट वगैरे रेडी झालेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत नक्कीच लक्षात आलेलं असेल. त्यानंतर काय करायचं आहे, या पद्धतीने हे फोल्ड करायचं आहे बरोबर. आणि आता इथे सेंटरला मार्किंग करायची आहे बघा. आणि इथून किती डिस्टन्स आहे ते सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर बघा ते 3.5 येते. ठीक आहे. आता आपल्याला जे काही पॅच बनवायचे आहेत तर ते 3.5 इंचाचे बनवायचे आहेत, त्यामुळे मग आपण हे मोजून घेतलं. तुमचा गळा जर का मोठा असेल तर तो 3 इंचाचा 2 इंचाचा असाही पॅच होऊ शकतो किंवा अजून मोठासुद्धा. ठीक आहे. आता बघा काय करायचं आहे, मी एक सिंपल अशी लाईन ड्रॉ करते. इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, डबल फोल्ड केला आणि 3.5 इंचाची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. बघा ह्या पद्धतीने
आणि इथे सुद्धा मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आता 3.5चं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला, तर ते किती होतं 1.25 इंच आणि 1.5 इंच इथे किंवा 1.25 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला 1 इंच घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर मी ते 1.25 इंच घेतलेलं आहे। तीच मार्किंग आता कॅनव्हास पेपरच्या आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे। आणि आता ही मार्किंग करून झाल्यानंतर बघा प्रॉपर असं शंकरपाळ्याचा शेप आलेला आहे। तर आता आपण हे कट करून घेऊयात। तर काही जास्त म्हणजे एक लाईन एवढंच फक्त मार्जिन ठेवत आपल्याला ते कट करायचं आहे। आता ते ठेवून अजून 2 पॅचेस आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत। तर बघा मी ह्या पद्धतीने ठेवलेला आहे व्यवस्थित काटोकाट, आणि मग जी फेंट मार्किंग दिसते ना तर ती इथे आपल्याला डार्क करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा बघा ती मार्किंग आपण करून घेतलेली आहे। आणि आता अजून एक मार्किंग करायची आहे मी, म्हणजे टोटल आपल्याला हे छोटे छोटे 3 पॅचेस रेडी करून घ्यायचे आहेत। तर बघा मग दुसरा कॅनव्हास पेपर घेतला मी आणि तो ठेवून इथे मार्किंग करून घेतलेली आहे। नेहमी मार्किंग करताना आपला कॅनव्हास पेपर हा डबल फोल्ड केलेला असतो आणि बंद बाजूच्या साईडनेच आपण मार्किंग करतो, लक्षात राहू द्या। म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित सेम यावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे। नाही तर बऱ्याचदा गडबडीत जर तुम्ही सिंगल पकडलं किंवा ओपन साईडने ठेवलं तर मग तुमचं चुकू शकतं। तर बघा मग अशा पद्धतीने हे 2 पॅचेस रेडी झाले। तिसरा सुद्धा आता आपण इथे कटिंग करून घेऊयात। एक लाईन एवढंच मार्जिन ठेवलेलं आहे सगळ्याच पॅचमध्ये। ठीक आहे, टोटल आता हे रेडी झालेले आहे। तर आता आपल्याला ते काठ लावून बनवून घ्यायचे आहे। तर काय करायचं आहे, आता आपल्याला हा काठ बघा उलटा ठेवायचा आहे, त्यावर ह्या पद्धतीने आपण जो काही रेडी केलेला कॅनव्हास पेपरचा पॅच आहे तर तो ठेवून जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। ॲक्च्युली टीप मारताना गोळा वगैरे होणार नाही, तिरकं जाणार नाही, या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। तर बघा एक पॅच लावून झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने आता उरलेले दोन्ही पॅचसुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहे। आणि ते लावताना सुद्धा जी एक्झॅक्टली मार्किंग दिसते तुम्हाला स्केच पेनची, तर बरोबर आपल्याला त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे। हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या। थोडंसं एक्स्ट्राचं तर आपण इथे कट केलेलंच आहे कॅनव्हास पेपर, पण टीप मारताना मार्किंगवरच मारायची आहे। तर इथे 2 पॅचेस लावून झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने तिसरा पॅचसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे। आता ही जी काही डिझाईन आहे तर बऱ्याचदा आपला कमी काठ असला तरीसुद्धा आपण ही डिझाईन बनवू शकतो, बट कस्टमरला इथे अशीच डिझाईन बनवायची होती, काठ होता तरीसुद्धा, सो इट्स ओके। मग आपण ही डिझाईन इथे बनवत आहोत आणि उरलेला काठ आपल्याला असं आपण बाहीसाठी कामाचं येणार आहे। कारण की बऱ्याचदा आजकाल काय होतं की काठ बाहीला किंवा बॅकनेकला एकाच ठिकाणी आपल्याला यूज करता येतो, सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने आपण करू शकतो डिझाईन। ठीक आहे, आणि मग ह्या पद्धतीने आपल्याला आता ते कट करून घ्यायचं आहे। बघा प्रॉपर जी आपली लाईन आहे ना बरोबर त्याच्या एकदम किंचितच शेजारूनच मी कट करते, काही जास्त इथे मार्जिन वगैरे ठेवलेलं नाही आहे आणि गरजसुद्धा नाही। बघा बऱ्यापैकी कॅनव्हास पेपर पण मी कट करते लाईनच्या एकदम किंचितच ठेवलेलं आहे। लाईनवर कट केलं तर ते पुन्हा सेपरेट होऊन जाईल, आपण आता जे जोडले काठ आणि ते आपलं पेपर कॅनव्हास, सो त्यामुळे मग ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता हे तिन्ही पॅचेस कट करून रेडी झालेले आहेत। तर आता आपण हे बॅक पार्टला लावून घेऊयात। आणि महत्त्वाचं म्हणजे तिन्ही पण एकदम प्रॉपर सेम फिनिशिंगसहित रेडी झालेले आहे। आता बघा आपल्याला ह्या पद्धतीने सेंटरला तर ॲक्च्युली आपण मार्किंग केलेलीच आहे। आता सगळ्यात आधी एक सेंटरला लावायचं आहे आपल्याला बघा। तर आधी ठेवून बघूयात कसे बसताय कसे नाही, त्यानंतर बघा एक इकडच्या साईडला आणि दुसऱ्या साईडला। तर अशा पद्धतीने 3 आपल्याला हे फुलांच्या टाईपमध्ये लावून घ्यायचं आहे। ठीक आहे, सगळ्यात आधी मध्यभागी जो आहे ना तर तो लावायचा आहे। मी पुन्हा व्यवस्थित चेक करते कारण की आपले काटोकाट व्यवस्थित मॅच होणं खूप गरजेचं आहे डिझाईन व्यवस्थित येण्यासाठी। तर बघा मग ह्या पद्धतीने बरोबर सगळ्यात आधी जो काही मध्यभागी आहे तर तो लावायचा आहे। मार्किंग केलेली आहे, बरोबर कानेकोपरे तिथपर्यंतच येतील याची काळजी घ्यायची आहे। आता सगळ्यात आधी मधला शेप लागला गेलेला आहे आपला, त्यानंतर इकडचा लावूयात। बघा बरोबर तिथे ह्या पद्धतीने आपल्याला मॅच करायचा आहे तो, आणि मग टीप टाकून आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे। ठीक आहे, ॲक्च्युली हे जोडणं खूप सोपं आहे, फक्त व्यवस्थित तिरकं वगैरे जायला नको, हे जास्त महत्त्वाचं आहे। बऱ्याचदा काय होतं ते तिरकं जाण्याचे चान्सेस असतात। आता इकडच्या साईडचं सुद्धा आपण लावून घेऊयात। तर तो सुद्धा आपल्याला बरोबर तिथेच ठेवायचा आहे ह्या पद्धतीने मॅच करत, जी लाईन टू लाईन आहे ना त्या पद्धतीने। आणि बघा मग प्रॉपर असं व्यवस्थित फिनिशिंगसहित आपण हे फायनली तिन्ही पण पॅचेस
लावून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकतात खूप सुंदर फिनिशिंग आलेले आहे, कुठे तिरकं वर खाली असं काहीही झालेलं नाही आहे। आता इथे लावायची आहे आपल्याला लेस। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट मी इथे बघा रेड आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची जी काही लेस आहे ना तर ती घेतलेली आहे, म्हणजे ती ब्लाऊजला पण प्रॉपर अशी मॅच होईलच। ठीक आहे, तर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आपण ही लेस लावून घेऊयात। बघा तर बऱ्याचदा आपण मार्जिन ठेवून सुद्धा ही लेस लावू शकतो, बट इथे मी मार्जिन न ठेवताच ही लेस डायरेक्टच इथे लावून घेत आहे। तर बघा इथपर्यंत लावून घेते, अर्ध्यापर्यंतच लावणार आहे, कारण की आधी पॅचेसला लावणं जास्त गरजेचं आहे, तरच प्रॉपर फिनिशिंग येणार आहे। तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कंटिन्यू पॅचेसला लावू शकतात, पण होतं काय की ही बऱ्यापैकी जाड लेस आहे, खूप बारीक नाही आहे, मग ते डबल टॅच याच्यावर येईल आणि ते मग फिनिशिंग बिघडू शकते। सो त्यामुळे मग मी काय करते, आता गळ्याला जेवढी लागते ना तर तेवढं इथे कट करून घेते आणि जे काही बाकीचे शेप आहे ना तर तिथे आपण आधी लावून घेऊया। तर बघा मग मी इथे मोजते ह्या पद्धतीने व्यवस्थित। ॲक्च्युली मी ट्राय करत होते की कंटिन्यू आपल्याला ते पॅचेसला लावता येईल का, पण हा जो काही शेप आहे ना तर ह्या शेपला ते पॉसिबल नाही आहे। सो इट्स ओके, जेवढं गळ्याला लागतं तेवढं कट करून घेतलं, त्यानंतर इथे आता पॅचेसला लावायला आपण सुरुवात करूया। तर मी इथून स्टार्ट केलेलं आहे बघा, आणि जिथे असं कोपरा आहे ना तिथे व्यवस्थित लेस फोल्ड करायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की लेस लावतानाच आपल्याकडनं काही चुका होतात आणि त्यामुळे मग आपली डिझाईनची फिनिशिंग बिघडते। म्हणजे खूप वेळेस असं होतं की पॅच असो गळा असो त्याचा आकार प्रॉपर येतो, पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे मग ते बिघडण्याचे चान्सेस असतात। सो तसं होऊ देऊ नका। ठीक आहे, तर बघा इथे सुद्धा आता जेवढी लागते तेवढी मी कट केली आणि सगळ्यात आधी जो काही मधला शेप आहे ना तिथे बघा इथून इथपर्यंत लावून घेत आहे। तर तिथे सुद्धा बरोबर ह्या कोपऱ्यावरती फोल्ड करायची आहे, म्हणजे त्याचा शेप बरोबर आपला त्रिकोणी शंकरपाळ्यासारखा आपल्याला जसा हवा आहे तसंच यावा यासाठी इथपर्यंतच लावलेला आहे बघा। आणि वरची लेस आता कंटिन्यू पुन्हा आपण लावायला इथे सुरुवात करूयात। जर तुम्हाला वाटत असेल तर ते जे काही पॅचेस आहेत ना ते लावण्याच्या आधी तुम्ही आधीच पॅचेसला सुद्धा ही लेस लावू शकतात, म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्ही आधी लावू शकतात किंवा मग पॅच बॅक पार्टला लावल्यानंतर लावू शकता, तुम्हाला जी स्टेप इझी वाटेल त्यानुसार तुम्ही करू शकतात। आता बघा मी इथे डबल टिप देऊन घेते ह्या लेसला, कारण मी बऱ्याचदा सांगतच असते आणि म्हणजे नेहमीच सांगते की लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची। त्यामुळे 2-3 फायदे आहे। महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते, त्यानंतर लेस वरती तरंगत नाही आणि डबल टिप असल्यामुळे ती लवकर खराबसुद्धा होत नाही। सो त्यामुळे शक्य असल्यास डबल टिप देत चालायची। तर बघा मग मी डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि आता गळ्याची जी काही लेस होती ती कंटिन्यू आता पूर्णच गळ्याला मी लावून घेते। तर बघा बरोबर त्या शेपच्या म्हणजे जो काही शेप आहे ना ज्या शेपमध्ये आपण लावलेला आहे ना तर त्यावरून आता ही लेस आपली पूर्ण गळ्याला लागली जाणार आहे आणि फिनिशिंग वगैरे सुद्धा एकदम छान आलेली आहे। बघा लेस सुद्धा प्रॉपर अशी फिनिशिंग सहित आपली लागली गेलेली आहे। तर तुम्ही सुद्धा थोडीशी काळजी घेतच फिनिशिंग सहित लेस लागली जाईल याची थोडे म्हणजे लक्षच ठेवायचं आहे, कारण की फिनिशिंग बिघडली तर मग काही उपयोगच नसतो। आणि हिचा हा जो काही गळा आहे ना तर त्याच्या पण लेसला बघा मी इथे डबल टिप देऊन घेत आहे। ठीक आहे, तर बघा मग अशा पद्धतीने फायनली गळ्याला आणि जे काही पॅचेस आपण बनवलेले होते ना तिथे ही लेस लावून घेतलेली आहे। पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात। तुम्ही तर बघू शकतात किती सुंदर असं लूक आलेला आहे। घातल्यानंतर ॲक्च्युली हा गळा आता बऱ्यापैकी स्प्रेड तर होणारच आहे। ठीक आहे, त्यानंतर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला बॅक साईडला टाकायचं आहे टक्स। तर बघा इथे सेंटरची मार्किंग आहे घडीचीच, तर सेंटरपासून 4.5ला मार्किंग केली, अर्धा इंच साईडला आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। दोन्ही पण साईडला सेम तसंच। आता जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे। स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब होणार नाही, याचाच अर्थ आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकते, स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचं आणि डबल टिप द्यायची। हे मी पुन्हा सांगते कारण ह्या छोट्या गोष्टी ह्या छोट्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत। आणि फायनली बघा दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग सहित आपण टक्स टाकून घेतलेले आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला वरती नॉट लावायचा आहे, कारण हा जो काही गळा आहे हा मटका गळा आहे। शक्यतो पानगळा मटका गळ्याला आपल्याला नॉट हे लावावंच लागतं। तर मी इथे रेडीमेड 1 मीटर गोल्डन कलरचा नॉट घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याच्या मधला जो काही साडीचा कपडा म्हणजे ब्लाऊज पीसचा जो काही कपडा होता तर तो घेतलेला आहे। त्याचे 2 चौकोन आपल्याला रेडी करायचे आहे जेवढे शक्य असेल तेवढे। आणि बघा मग हे ह्या पद्धतीने
त्रिकोणमध्ये फोल्ड करून कडेकडेने आपल्याला टीप मारायची आहे, कारण हे आपल्याला डबल लेअरमध्ये रेडी करायचं आहे त्यामुळे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने जे काही दुसरं आहे ना तर तिथे सुद्धा आपण टीप देऊन घेऊयात. तर ते सुद्धा बरोबर त्रिकोणमध्येच फोल्ड करायचं आहे. तुम्ही हे जे काही बनवताय हे थोडं छोटंही घेऊ शकतात किंवा मोठंही घेऊ शकतात. तुम्हाला किती साईजचं फॅब्रिकचं लटकन बनवायचं आहे त्यावरती डिपेंड आहे. तर बघा मी हे एक्स्ट्राचं कट करून व्यवस्थित प्रॉपर सेम असं करून घेतलेलं आहे. तेही फिनिशिंग सेम. आता काय करायचं बघा, रेडीमेड नॉट जे आहे ना तर त्यामध्ये हे ह्या पद्धतीने फोल्ड करून टाकायचं आणि पुन्हा ह्या असं फोल्ड करायचं आहे. आणि आता इथे आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे बघा. तर ही टीपसुद्धा स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायची आहे, एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आणि आता मी तुम्हाला हे सरळ करून दाखवते बघा. तर किती सुंदर असं जी काही फुलाची पाकळी असते ना त्या टाईपमध्ये हे लटकन आपलं रेडी झालेलं आहे. आणि लाल कलर आहे त्यामुळे तो खूप सुंदर दिसतंय. सो असं सिम्पलचं फॅब्रिकचं लटकन तुम्हीसुद्धा नक्की बनवू शकतात, कारण की एकदम सोपी अशी पद्धत आहे. आणि जर यापेक्षा वेगळं बनवायचं असेल तर चॅनलवर ऑलरेडी खूप सारे लटकनचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकतात. तर बघा आता ते सेम साईजमध्ये मी कट केले आणि साधारणतः 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला ही नॉट इथे लावायची असते गळ्याला. तर बघा 2-3 टिपा देऊन ते व्यवस्थित लॉक करायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होईल आणि लवकर निघण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. आणि बघा सेम 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला करायची आहे, जेणेकरून दोन्हीही नॉट एकाच लेवलमध्ये लागले जाईल. फिटिंगलाही छान ब्लाऊज बसेल आणि लुकला सुद्धा छान दिसेल यासाठी. तर इथे सुद्धा 2-3 वेळेस टिपा टाकून व्यवस्थित आपण लॉक करून घेतलेला आहे. आणि फायनली दोन्ही साईडचे नॉट लावलेले आहे. तर मी तुम्हाला बांधून दाखवते की त्याचं लुक कसं दिसतंय ते. तर बघा सिंपल असं आपण इथे बांधून घेतलेलं आहे. सिंपल सोपं असं लटकनसुद्धा बनवलेलं आहे. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे कंप्लीट डिझाईन करून रेडी झालेला आहे. सो मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते. त्याचबरोबर इथे मध्यभागी तुम्ही एखादा गोल्डन कलरचं बटन, एखादा पॅच लावू शकतात. तर बघा मग फायनली खूप कमी काठापासून खूप सुंदर छोटे छोटे पॅचेस यूज करून मटका गळ्यावर आपण ही डिझाईन बनवलेली आहे. सो काठाची मटका गळ्यावर सुद्धा डिझाईन बऱ्याच कस्टमरला आवडत असते आणि जास्त डिझाईन नको असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे कमी काठ अवेलेबल असेल तरीसुद्धा तुम्ही ही डिझाईन सहजच बनवू शकता. तर ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. सो नक्की ट्राय करा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग आता हा बॅक पार्ट म्हणजे ब्लाऊज कंप्लीट झाल्यावर या डिझाईनमुळे ब्लाऊज कसा दिसतो तर ते लुक मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुमचे सुद्धा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल जराशी की तुमच्या कुठल्या साडीवर ब्लाऊजवर ही डिझाईन तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचा ब्लाऊज अजूनच सुंदर असा दिसेल. तर बघा मग फायनली ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे इथे आणि तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असं लुक आलेला आहे. बघा उरलेला काठ आपण इथे बाहीला सुद्धा लावलेला आहे. ॲक्च्युली बाहीला सुद्धा आपल्याला थोडंसं जॉईंटच द्यावं लागलं आहे, कारण काठ पूर्ण पुरलेला नव्हता. सो मी आधी पण म्हटलं होतं तुम्हाला की तुम्ही काठ जर कमी असेल तर ही डिझाईन बनवू शकतात. सो तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. मटका गळ्यावरची ही खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे बघा ब्लाऊज किती छान दिसतोय. आणि एवढंच नाही तर ह्या छानशा डिझाईनर ब्लाऊजमुळे आपली साडीसुद्धा खूपच सुंदर दिसणार आहे. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची डिझाईन कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके. चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.